हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला माझी मीशोची शॉपिंग दाखवणार आहे आणि ज्या मी वस्तू मागवलेल्या होत्या ना त्या खूप सुंदररित्या आलेल्या आहेत। तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ते म्हणजे ब्लाउज जे आहेत ते मी रेडीमेड ब्लाउज मागवलेले होते आणि हे जे ब्लाउज आहेत ते स्ट्रेचेबल आहेत आणि खूप सुंदररित्या हे ब्लाउज आलेत। म्हणजे जसे मी फोटोमध्ये बघितले होते ना त्याचप्रमाणे हे ब्लाउज आलेले आहेत। तर पहिला जो ब्लाउज आहे तो हा आहे ब्ल्यू कलर मध्ये आणि हा वेल्वेट मध्ये आहे ब्लाउज आणि खूप सुंदर दिसत आहे। तर बघा इथे अगदी स्ट्रेचेबल आहे, कम्फर्टेबल आहे आणि जे फॅब्रिक आहे ते पण चांगलं आहे याचा। आता इथे बघा ह्यातलाच हा प्रकार मी जो आहे तो ब्लाउज घातलेला आहे, फक्त कलर हा वेगळा आहे या ब्लाउजचा, मात्र पॅटर्न जो आहे तो अगदी सेम आहे। तिथे तुम्ही बघत असाल खूप छान आहे आणि याच्यावरती अशी गोल्डन अशी डिझाईन आहे। ही बघा तुम्ही पूर्ण गोल्डन अशी डिझाईन आहे आणि हे वेल्वेट वरती खूप सुंदर दिसत आहे। तर यामध्ये मी एकच सांगेन तुम्हाला की खूप सुंदर आहे ब्लाउज आणि जी फिनिशिंग जी आहे ती पण खूप सुंदररित्या आहे आणि खरंच खूप छान आहे आणि कम्फर्टेबल आहे हा ब्लाउज। तर मला हा ब्लाउज खूप आवडला होता। तर याआधी पण मी एक बघा पिंक कलर मध्ये ब्लाउज घेतला होता, तर तो पण मी तुम्हाला दाखवते। जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसाल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला परत एकदा दाखवते। तर हा मी पिंक कलर मध्ये हा जो ब्लाउज आहे तो मी घेतला होता आणि हा पण ब्लाउज मला खूप जास्त आवडला होता। तर ह्याचा पण सेम आहे, याचं फॅब्रिक फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे आणि यामध्ये पण बरेच कलर्स आहेत, तर ते तुम्ही मागवू शकता। तर मला वेल्वेट मध्ये जास्त आवडले होते ब्लाउज, त्याच्यामुळे मी म्हटलं की एकच पॅटर्न नको, वेगळ्या पॅटर्न मध्ये आपण ब्लाउज बघूया। तर याच्यासाठी मला हा जो पॅटर्न होता तो आवडला होता, तर याच्यासाठी मी हे दोन कलरचे होते ब्लाउज ते मागवले होते। खरं तर मला आणखीन पण वेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज आवडले होते, पण ते त्यावेळी आउट ऑफ स्टॉक होते, त्याच्यामुळे मला मागवता नाही आले, म्हणून मी हे दोन ब्लाउज जे आहेत ते मागवले आणि खूप सुंदर आहे ते ब्लाउज। तर ह्याची सगळ्यांची लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन आणि मला इन्स्टावरती पण फॉलो करा, कारण की इन्स्टावरती पण तुम्हाला या ब्लाउजच्या लिंक मिळून जातील। तर त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे, हा ब्लाउज पण खूप सुंदर आहे, ग्रीन कलर मध्ये आहे आणि बघत असाल तुम्ही अगदी ह्याचं जे फॅब्रिक आहे ते पण छान आहे, म्हणजे अगदी कम्फर्टेबल आहे आणि डिझाईन पण मला खूप छान वाटली। ही इथे तुम्ही बघत असाल खूप सुंदर आहे हा ब्लाउज। हा बघा हा अशा प्रकारे दिसणार आहे आणि मला खूप आवडला हा, म्हणजे जसा फोटोमध्ये दाखवलेला आहे ना त्याचप्रमाणे हा ब्लाउज आहे, त्याच्यामुळे मला हा खूप आवडला। तर हा एक ब्लाउज आहे। अशा प्रकारे मी हे 3 ब्लाउज आहेत ते मागवलेले होते आणि तिन्ही जे ब्लाउज आहेत ते अगदी सुंदर असे आलेले आहेत। तर डेली वेअरसाठी तुम्हाला वापरायचे असतील तर हे स्ट्रेचेबल जे ब्लाउज असतात, म्हणजे रेडीमेड जे स्ट्रेचेबल ब्लाउज असतात ते तुम्ही वापरू शकता। आता हा जो पॅटर्न आहे ना ह्याचं जे फॅब्रिक आहे ते छान आहे आणि तुम्ही डेली यूज साठी पण वापरू शकता। ह्याच्यापेक्षा पण बरेच असे डेली वेअर साठी ब्लाउज आहेत, तर मी कधीतरी मागवेन त्यावेळी मी तुम्हाला नक्की दाखवेन, ते पण खूप सुंदर वाटले मला। तर हे अशा प्रकारे मी 3 ब्लाउज आहेत ते मागवलेले होते। त्याच्यानंतर मी हे एक जॅकेट मागवलेलं होतं, हे व्हाईट कलर मध्ये आहे आणि असं नेट टाईप मध्ये आहे, हे बघा पण छान आहे, म्हणजे ह्याची मी क्वालिटी बोलेन तर एक नंबर आहे आणि खूप सुंदर आहे। हे बघा हे अशा प्रकारे आहे आणि खूप सुंदर वाटतंय, म्हणजे जसं फोटोमध्ये होते त्याचप्रमाणे आलेलं आहे। फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे हे पण मी तुम्हाला सांगेन की अशा प्रकारे जॅकेट तुम्ही घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर ही मी एक पर्स मागवलेली होती, जी पर्स मला खूप आवडलेली आणि खूपच सुंदर आहे। क्वालिटी वाईज मी तुम्हाला सांगेन की एक नंबर आहे आणि छान दिसते बघा, खूप सुंदर आहे। ह्याच्यात 2 असे कप्पे आहेत आतमध्ये बघा आणि अगदी मोठे कप्पे आहेत आणि छान आहे पर्स, क्वालिटी ते एक नंबर आहे बघा। तुम्ही अशी लावू शकता, अशी लावून पण सुंदर अशी पर्स दिसते। तर ही पर्स मागवलेली होती आणि जशी फोटोमध्ये आहे तशीच आलेली आहे। फिनिशिंग म्हणा किंवा पर्सची क्वालिटी म्हणा, फॅब्रिकची क्वालिटी म्हणा, ती सगळं अगदी ओके आहे आणि खूप सुंदर आहे। तर ही पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही पर्स मागवू शकता, कारण मलाही खूप आवडलेली आहे। आणि त्याच्यानंतर मी एक हेअर एक्सटेन्शन मागवलेलं होतं, तर हे पण अगदी सुंदर आहे आणि हे पण मला खूप आवडलं, म्हणजे छान आहे अगदी। एक
पीठ हे मी वापरून झालेली आहे, पण मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, हे असे हेअर एक्सटेन्शन आहे आणि ह्याला क्लिप आहे. म्हणजे आपण पोनीटेल बांधली ना की फक्त हा क्लिप जो आहे तो आपल्याला लावायचा आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतं आणि रिअल वाटतात केस. बघा, रिअल वाटतात, म्हणजे काही असं फेक वगैरे असं वाटत नाही आणि छान आहे. आणि जसं पिक मध्ये दाखवलं होतं ना, म्हणजे फोटोमध्ये दाखवलं होतं त्याचप्रमाणे हेअर एक्सटेन्शन आलेलं आहे. तर हे पण मला खूप आवडलेलं आहे. तर अशा प्रकारे ही माझी मिशोची शॉपिंग होती. आणि साड्यांची पण बरीच अशी आहे शॉपिंग, जी मी तुम्हाला नंतर एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे त्याच्यासाठी. पूर्ण त्यामध्ये सगळ्या मिशोच्या जितक्या आतापर्यंत मी साड्या मागवलेल्या त्या सगळ्या साड्या मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. आणि तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि मी लवकरात लवकर आणण्याचा तो व्हिडिओ प्रयत्न करेन. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ इतकाच आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. इन्स्टावरती पण मला नक्की फॉलो करा, जेणेकरून इतर काही रील्स वगैरे असतील किंवा कुठच्या लिंक वगैरे असतील प्रोडक्टच्या बाबतीत तर त्या पण तुम्हाला इथे पाहायला भेटतील. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे. आता भेटू पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.